याची सजा तुम्हाला बरोबर मिळणार. तर माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय तुमच्या मनाला हलवून सोडेल. तुमच्या घरातील परंपरा, तुमच्या आई आजींच्या आठवणी आणि आपल्या संस्कृतीच्या मुळाशी असलेलं सत्य यांना स्पर्श करणार आहे. होय, काय होते जर स्त्रीने पतीसोबत किंवा त्याआधी जेवण केले तर? बघा, या गोष्टीचा अर्थ खूप खोलवर आहे. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण जरी पाहिलात तरी तुमचे पुण्य खूप पटीने वाढेल. पण मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करायला मला फार परिश्रम लागतात. म्हणून आधी याला लाईक करा आणि धार्मिक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर एका प्राचीन काळी ऋषींच्या तपश्चर्याने पवित्र झालेल्या एका दुर्गम वनात सुवर्णधारा नावाचे एक लहानसे पण अत्यंत शांत गाव होते, जिथे प्रत्येक घरात सायंकाळी शंखनाद घुमायचा, धूपकाड्यांचा सुगंध पसरायचा आणि स्त्रिया पतींसाठी प्रेमाने साथ देत असत. त्या गावात एकच परंपरा इतकी कडक मानली जायची की स्त्री पतीच्या आधी भोजन करू नये. पण का? कोणत्या देवांनी हे सांगितले? कोणता शाप? कोणता आशीर्वाद? हे कुणालाच ठाऊक नव्हते. फक्त असे सांगितले आहे म्हणून सगळे चालत आले होते. पण त्या गावात राहत होती एक स्त्री, आर्या. ती शुद्ध मनाची, करुणामयी, ज्ञानाची इच्छुक आणि सदैव सत्याच्या शोधात असणारी. तिचा पती देवदत्त एक साधा पण अतिशय कष्टाळू शेतकरी. तो आर्याला मनापासून मानत असे, पण तरीही दोघांमध्ये एक प्रश्न नेहमी अधांतरी राहायचा: स्त्रीने पतीच्या आधी खाऊ नये हा नियम का? कोणत्या पापाची भीती दाखवली गेली आहे? आणि या पापामागे नक्की कथानक काय? एके दिवशी गावात मोठा दुष्काळ पडला. पाण्याचा थेंबही उरला नाही. जनावरं मरू लागली, पिकं जळून गेली आणि गावकऱ्यांनी देवदेवतांकडे प्रार्थना करायला सुरुवात केली. त्या काळात आर्याने एक व्रत धरलं: देवांना प्रश्न विचारण्याचं, नियम समजून घेण्याचं आणि सत्य शोधण्याचं. ती घरातल्या जुन्या ग्रंथांचा अभ्यास करू लागली. देवदत्त तिला म्हणायचा, आर्या, हे सोडून दे, ही परंपरा आहे, या गोष्टींमध्ये शंका घ्यायची नसते. पण आर्या मृदू हसत म्हणायची, देवा, परंपरा समजून घेतल्यावरच खरी पाळली जाते, अंधश्रद्धेने नव्हे. हळूहळू तिची जिज्ञासा वाढत गेली आणि एके रात्री जेव्हा गाव झोपले होते, तिने देवदत्ताला सांगितले, आज मी जंगलात जाईन. मला वाटतं कोणीतरी काहीतरी माझी वाट पाहत आहे. देवदत्त घाबरला, पण तिला थांबवू शकला नाही. आर्या एकटीच दाट जंगलात गेली. चंद्रप्रकाश पांढऱ्या शालीसारखा जमिनीवर पसरला होता. हवा शांत होती. झाडांच्या पानांचा सळसळणारा आवाज अचानक थांबला आणि अचानक आकाशात प्रकाशाची एक रेषा चमकली. ती रेषा हळूहळू खाली उतरली आणि तिच्यासमोर उभी राहिली देवी अन्नपूर्णा. तिच्या हातात सुवर्ण भांड होतं, चेहऱ्यावर मातृत्वाचा तेज आणि डोळ्यात अपरंपार करुणा. आर्या थरथरली. ती नम्रपणे वाकली, माते, मी आज तुमच्याकडे प्रश्न शोधत आले आहे. स्त्री पतीच्या आधी किंवा बरोबर खाऊ शकत नाही हा नियम कोणी सांगितला? यामागे कोणते पाप आहे? या पापामागे नक्की कथानक काय? आर्याच्या कपाळावर हात ठेवत देवी म्हणाल्या, हे रहस्य खूप प्राचीन आहे, पण तुला ते ऐकण्याचा अधिकार आहे. मात्र हे पूर्ण सत्य तुला एकटीलाच जाणून चालणार नाही. यात देवांचा निर्णय आहे. यासाठी अजून एक देव भेटेल, देवाधिदेव महादेव. ही वाक्य ऐकताच तेवढ्यात अचानक वीज कडाडल्यासारखा झटका जाणवला आणि आर्याला मागून एक गंभीर आवाज आला, गंभीर, शांत आणि विश्व हलवणारा. आर्या, तुझा प्रश्न योग्य आहे. ती वळून पाहते तर तिच्यासमोर प्रगट झाले भगवान महादेव. त्रिशूळ, डमरू आणि जटांमध्ये चमकणारा चंद्र. जंगलात अचानक प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. पार्वती मातेने तिच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि म्हणाली, हे सत्य तुला बदलून टाकेल. तुझे विचार, तुझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सगळं. महादेव पुढे म्हणाले, आर्या, मानवाने परंपरा निर्माण केल्या, पण अनेक परंपरांमागे एक इतिहास, एक घटना, एक शिकवण लपलेली असते. पण कालांतराने ती शिकवण नाहीशी झाली आणि फक्त नियम उरला. आर्या थरथरत म्हणाली, नियम का बनला? कोणत्या प्रसंगाने? महादेव म्हणाले, ते तुला सांगू, पण आधी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. स्त्री आणि पुरुष यांच्यात अधिक सामर्थ्य कोणाकडे असतं? आर्या म्हणाली, सामर्थ्य विचारात किंवा शरीरात नव्हे, हृदयात असतं आणि स्त्री पुरुष दोघांकडेही असतं. महादेव प्रसन्न होऊन म्हणाले, याच कारणामुळे तुला आज हे सत्य कळणार आहे. देवी अन्नपूर्णा म्हणाल्या, पण आर्या, हे ऐकल्यावर तुझं मन हलू शकतं.
तू तयार आहेस ना? आर्याने शांतपणे मान हलवली. महादेवानी त्रिशूळ जमिनीत रोवला आणि जंगलात प्रकाशाचा महाप्रवाह पसरला. जणू दुसऱ्या युगाचा दरवाजा उघडला. आर्याच्या डोळ्यांसमोर वेगळं दृश्य आलं. वेगळा काळ, वेगळे लोक. तेथून सुरू झाला एक प्रचंड, हृदय हलवणारा प्रसंग. एक राजा, एक राणी आणि देवाने दिलेला शाप. पण सत्य अजून उलगडायचं होतं. महादेव म्हणाले, ही कथा ऐकून तू समजेशील की आजकाल स्त्री भोजन कधी करते याला पाप असं काही नाही, पण या नियमाचा जन्म एका भयावह घटनेतून झाला. हा नियम प्रेमासाठी होता, संरक्षणासाठी, पण तो लोकांनी पापाचा ठपका बनवला. आर्या धडधडत्या हृदयाने ऐकत होती. देवी अन्नपूर्णा तिचा हात धरून म्हणाल्या, जे पुढे उलगडेल ते अतिशय कठीण आहे. यात देवांचं सामर्थ्यही गुंतलेलं आहे आणि एका राणीने केलेलं बलिदानही. आणि पुढील क्षणी आर्याला दिसू लागला एक प्रचंड राजवाडा. त्यात रडणारी एक राणी, एक भयंकर दैवयज्ञ, देवांचा आदेश आणि एक असा अपराध ज्याने पूर्ण युगाचा प्रवाह बदलला. आर्या श्वास रोखून पाहत होती, पण देवी म्हणाल्या, इथपर्यंत पहिलं पाऊल. आता खरी कथा तुला पुढे समजेल. तर आर्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलेला तो प्राचीन राजवाडा इतका भव्य होता की त्याच्या प्रत्येक दगडात वेदना, सामर्थ्य आणि इतिहासाची धग जाणवत होती. सुवर्णकांतीने झळाळणारी त्याची भिंत दूरवरूनही दैदिप्यमान दिसत होती, पण त्या सौंदर्याच्या मागे दडलेली वेदना आर्याला स्पष्ट जाणवत होती. राजवाड्याच्या मध्यभागी एका विशाल सभामंडपात शेकडो ज्योती पेटल्या होत्या. वेदमंत्रांचा घणाघात ऐकू येत होता आणि त्या मंत्रांच्या तालावर एकच नाव सतत जणू मृत्यूच्या छायेसारखे पसरत होते, राणी सुमित्रा, राणी सुमित्रा. आर्या थरथरत त्या दृश्याकडे पाहत होती. महादेवांच्या शक्तीने तयार झालेल्या त्या दृश्यात ती प्रत्यक्ष उपस्थित असल्यासारखे तिला जाणवत होते. त्या राजवाड्याचा राजा, राजाधिराज वीरध्वज, युद्धात अपराजित परंतु मनाने अत्यंत तापट आणि अहंकारी, आणि त्याची पत्नी राणी सुमित्रा, करुणा, संयम, तपस्या आणि मातृत्वाची मूर्ती. या युगात एक विचित्र प्रथा होती. युद्धावर जाणाऱ्या राजाने भोजन करण्यापूर्वी राणीला उपाशी राहून प्रार्थना करावी लागायची. असे म्हणत की स्त्रीची उपासना ही राजाला जिवंत परत आणते. पण यामागे कोणताही देवांचा आदेश नव्हता, फक्त एक आख्यायिका होती जी हळूहळू नियम बनली होती. पण एक दिवस असं काही घडलं की संपूर्ण राज्याचे भवितव्य बदलून गेले. महादेव आर्याला म्हणाले, हेच ते क्षण जे मानवी इतिहासात सर्वात मोठ्या गैरसमजाला जन्म देतात. आर्या पाहत होती. राजा वीरध्वज युद्धावर जाण्यापूर्वी अत्यंत अस्थिर आणि रागावलेला होता. त्याच्या शेजारी राणी सुमित्रा शांत उभ्या होत्या, हात जोडून, डोळ्यात प्रेम आणि भीती दोन्ही. राजा म्हणाला, सुमित्रे, यावेळी शत्रूने मला अपमानित केले आहे. मी परतलो तर राज्य आपल्या वैभवाने झळकेल, पण मी न परतल्यास तू या राजवाड्यातील परंपरा पाळून राहशील. राणीने नम्रपणे मान खाली घातली. तिने काहीच बोलले नाही, पण तिचं हृदय हलक होतं. युद्धाच्या आधी राजाने भोजन केलं आणि राणी उपाशी राहिली. ही प्रथा त्या काळी देवांच्या नावावर लादली जात होती, पण यामागे फक्त राजकीय अहंकार होता. दिवस गेले, महिने गेले, पण राजा परत नाही. युद्धात जीव गेला की परत राज्यावर संकट आले हे कोणालाही माहिती नव्हतं. प्रजेत संभ्रम वाढला आणि मंत्रीगण राणीवर दबाव टाकू लागले. राणी, तुमच्या उपासाने राजा सुरक्षित असेल. तुम्ही पवित्र राहा, हा नियम पाळा. तुमच्या एक वेळच्या जेवण्यामुळे राजाला अपशकुन होईल. राणी सुमित्रा प्रत्येक दिवशी देवांकडे प्रार्थना करत राहिली, पण ती आतून तुटत होती. तिच्या मनात हजारो प्रश्न धावत होते. देव खरोखरीच स्त्रीच्या भुकेवर अवलंबून आहेत का? एक स्त्री उपाशी राहिली तरच पुरुष जिवंत राहतो का? आणि उपासाची ही चक्रव्यूह परंपरा देवांनी सांगितली की पुरुषांनी? हे प्रश्न तिच्या अंतःकरणात विषासारखे फिरत होते. महादेव आर्याला म्हणाले, तू हा क्षण नीट पहा, कारण इथून पुढे इतिहास वाकड्या दिशेने वळला. एका रात्री भूक, वेदना आणि मानसिक थकव्याने त्रस्त झालेली राणी सुमित्रा मंदिरात बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अचानक तेजस्वी प्रकाशात देवी अन्नपूर्णा स्वतः तिच्यासमोर प्रकट झाल्या. राणीने थरथरून विचारले, माते, मी उपाशी राहते आहे म्हणून माझा पती जिवंत राहील का? हे नियम तुम्ही दिले आहेत का? देवींच्या डोळ्यात वेदना होती. त्या म्हणाल्या, नाही सुमित्रे, हा नियम आम्ही दिला नाही. देवांना स्त्रीची भूक पाहून कृपा होत नाही, देवांना हृदय पाहून कृपा होते. पण मानवाने देवांच्या नावावर स्वतःचे नियम घडवले. राणीच्या डोळ्यात आश्चर्य दाटले. मग माते, मी का उपाशी राहू? मी का स्वतःला यातना देऊ? मी माझ्या पतीच्या जीवासाठी देवाकडे प्रार्थना करू शकते, पण भुकेचा हा अन्याय मी का सहन करू?
देवी उत्तरल्या, कारण सत्याच्या विरोधात जाणाऱ्यांना समाज कधीच सहज स्वीकारत नाही. तू पाळत असलेला नियम पाप नाही, पण त्याचा अर्थ लोकांनी चुकीचा लावला आहे. राणी सुमित्रा म्हणाली, माते, मी आज तुम्हाला एक वचन देते. जर राजा सुरक्षित परत आला तर मी ही प्रथा मोडीन, आणि जर तो परत आला नाही तरीही मी स्त्रियांवरचा हा भुकेचा बोजा कधीच चालू देणार नाही. देवी अन्नपूर्णा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, तू का रे, आज जे बोललीस ते युगानुयुग स्मरणात राहील. तेवढ्याच सभामंडपात एक दूत धावत आला. त्याचा श्वास धाप लागलेल्या घोड्यासारखा धावत होता. त्याने राणीसमोर नतमस्तक होत म्हटले, महाराणी, राजा जिवंत आहेत, पण अतिशय गंभीर जखमी आहेत. त्यांनी तुम्हाला शेवटचे दर्शन मागितले आहे. राणी धावतच रणांगणाकडे निघाली. तिच्या पावलांमध्ये वेग होता, पण हृदयात भीतीचा महापूर. ती पोहोचली तेव्हा तिने राजा मृत्यूशी झुंज देताना पाहिला. त्याचे शरीर रक्ताने माखलेले, श्वास मंद होत चाललेला. तिचं मन तुटलं. राजा कष्टाने म्हणाला, सुमित्रे, तू मला वाचवू शकली नसतीस. तू उपाशी राहून माझ्यासाठी तप केलेस, म्हणून मी एवढा काळ जगलो. राणीचे हृदय फुटले. ती म्हणाली, नाही महाराज, देवी स्वतः मला सांगून गेल्या आहेत की माझ्या भुकेचा तुमच्या जीवाशी काही संबंध नाही. राजा क्रोधाने म्हणाला, तू देवींच्या शब्दांवर प्रश्न उभारत आहेस? तू माझा आदेश पाळू शकली नाहीस तर माझे राज्य कोण चालवणार? राणी शांतपणे म्हणाली, आदेश पाळणे आणि सत्य पाळणे यामध्ये फरक असतो महाराज. पण युद्धाच्या थकव्याने आणि अहंकाराच्या बोझाने ग्रस्त राजाने एक निर्णय घेतला. त्याने मंत्र्यांना आदेश दिले, या क्षणापासून स्त्रीने पुरुषाच्या आधी भोजन केले तर ते पाप ठरेल. आणि हे वाक्य म्हणताच त्याने शेवटचा श्वास घेतला. राणी किंचाळत त्याच्या छातीवर कोसळली. आर्या हे पाहून थरथरली. देवा, एक पुरुषाच्या अहंकाराने संपूर्ण युगाची परंपरा बदलली. महादेव उत्तरले, होय, हा नियम देवांचा नव्हता. हा राजा वीरध्वजाच्या क्रोधाचा परिणाम होता. पुढील दृश्यात राणी सुमित्रा प्रजेपुढे उभी राहिली. तिच्या डोळ्यात अग्नी, पण हृदयात वेदना. ती म्हणाली, माझा पती देवत्वाच्या जवळ होता, पण त्याने मृत्यूच्या क्षणी क्रोधाने केलेला निर्णय मी जनतेवर लादणार नाही. पण मंत्रीगण आणि समाजातील पुरुषवर्गाने हा नियम देवांच्या नावावर कायम केला. अशा प्रकारे एक गैरसमज देवांची आज्ञा बनला. महादेव आर्याला म्हणाले, हे फक्त एका अहंकाराचा परिणाम होता, पण पुढेल्याला पापाचं रूप दिलं गेलं. आर्या अवाक झाली. तिचा श्वास अडकला होता. देवी अन्नपूर्णा पुढे म्हणाल्या, ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता पुढे तू जाणशील की राणी सुमित्रेने काय बलिदान दिलं आणि कशासाठी तिचं नाव इतिहासातून पुसलं गेलं. तर आता ऐक. आर्या अजूनही त्या दृश्यात गुंतलेली होती. राजाचा मृतदेह, राणी सुमित्रेचे तुटलेले हृदय आणि अहंकाराने जन्माला आलेला तो भयंकर नियम तिच्या मनाला हादरे देत होता. अचानक दृश्य पुन्हा बदलले आणि तिला एक वेगळा काळ दिसू लागला. राणी सुमित्रा आता राजवाड्यात परतली होती, पण ती पूर्वीसारखी नव्हती. तिच्या डोळ्यात शांत पण प्रचंड निर्धार होता. जणू तिच्या मनात देवांनी काहीतरी दिव्य ध्येय रोवले होते. प्रजा राजासाठी रडत होती, पण राणी सुमित्रेच्या चेहऱ्यावर अश्रूंच्या मागे दडलेला अग्नी कोणालाच दिसत नव्हता. तिच्या पतीचा मृत्यू तिला दुःखी करत होता, पण त्याने मृत्यूपूर्वी केलेल्या निर्णयाने तिचं मनच तुटलं होतं. कारण तिला देवी अन्नपूर्णेने सांगितलेलं सत्य विसरता येत नव्हतं की स्त्रीची भूक देवांच्या आशीर्वादावर किंवा पतीच्या आयुष्यावर परिणाम करत नाही. पण आता संपूर्ण राज्यात असा धुमाकूळ उसळला होता की राजाच्या शेवटच्या आज्ञेनुसार स्त्रीने पतीच्या आधी किंवा बरोबर खाल्ले तर ते पाप ठरेल. जणू स्त्रीच्या उपाशीपणानेच विश्वाचे संतुलन ठेवले आहे असा आंधळा विश्वास निर्माण केला गेला होता. राणी सुमित्रा राजसिंहासनावर बसली, पण तिच्या मनात सिंहासनापेक्षा मोठं ध्येय होतं. ही अन्याय्य परंपरा मी मोडणार, ती स्वतःशी म्हणाली. पण समाजाचा विरोध तिच्या प्रत्येक पावलावर होता. दरबारात मंत्री जमले तेव्हा त्यापैकी एक वृद्ध मंत्री म्हणाला, राणीसाहेब, राजांनी मृत्यूपूर्वी दिलेला आदेश आपण उलथवू शकत नाही. हे देवांच्या रागास कारणीभूत ठरेल. दुसरा म्हणाला, या राज्यात स्त्रीचा धर्मपालन पुरुषाच्या रक्षणासाठी आहे. याला विरोध केला तर संकट येईल. राणी शांतपणे म्हणाली, राजाचा आदेश देवाचा आदेश कधीपासून झाला, आणि एक स्त्री पतिव्रतेचा धर्म भूक सहन करण्यात नसून तिच्या मनातील प्रेमात असतो. पण हे ऐकून सभागृहात कुजबूज सुरू झाली. जणू सगळ्यांना तिच्या शब्दांची भीती वाटत होती. काहींना तिचं धैर्य खटकत होतं, काहींना तिचं सत्य न पटण्यासारखं वाटत होतं. पण राणी सुमित्रा युग बदलणार होती. त्या रात्री राणी सुमित्रा एकटीच राजवाड्याच्या महालात बसली होती. तिच्यासमोर दिव्याचा मंद प्रकाश थरथरत होता. ती देवांना हृदयातून हाक मारत म्हणाली, देवी अन्नपूर्णे, मला मार्ग दाखवा. मला शक्ती द्या की मी सत्याचं रक्षण करू शकेन. तेवढ्यात खोलीत अन्नपूर्णेचा तेजस्वी प्रकाश दिसला. देवी म्हणाल्या, सुमित्रे, तुझी वेदना मला समजते, पण तुला हा अन्याय थोपवण्यासाठी एक बलिदान द्यावं लागेल. तुझा त्यागच पुढील युगांसाठी मार्गदर्शक बनेल.
राणी दचकली. माते, कोणता त्याग? देवी शांतपणे म्हणाल्या, ज्याला तुला सर्वात जास्त प्रेम करतेस त्याचा. हे शब्द ऐकून राणी सुमित्रा त्या जागीच स्तब्ध झाली. तिचं हृदय थरथरू लागलं, कारण तिच्या आयुष्यातील सर्वात किमती गोष्ट म्हणजे तिचा मुलगा राजकुमार आर्यमित्र, कोवळ्या वयाचा, देवाप्रमाणे पवित्र आणि निरागस. आर्याला हे दृश्य पाहताना अंगावर काटा आला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, देवा, आईला स्वतःच्या मुलाचा त्याग का? महादेव उत्तरले, होय, कारण अनेकदा एका युगाला वाचवण्यासाठी एका हृदयाने तुटावे लागते. पुढील दृश्यात राणी सुमित्रा आपल्या मुलाला कवेत घेऊन रडत होती. आर्यमित्र म्हणाला, आई, मला काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही रडू नका. देव मला बोलवतायत. मी त्यांच्या सेवेसाठी जन्मलो आहे. राणीने त्याचा चेहरा हातात घेऊन म्हणाली, नाही माझ्या लेकरा, देव निष्कारण कोणाला घेत नाहीत. तू माझ्या सगळं जग आहेस. पण नियतीने आधीच तिचा मार्ग ठरवला होता. त्या रात्री वादळ उठलं, आकाशातून वीज कडाडली आणि राजवाड्याच्या बाहेर एक दिव्य रथ प्रकट झाला. रथात बसले होते भगवान यम. रथातून उतरून ते राणीसमोर आले. त्यांचा आवाज हवे इतकाच गंभीर होता. राणी सुमित्रे, जग बदलण्याचा संकल्प तुमचा आहे, पण इतिहास बदलण्यासाठी एक आत्मा आम्हाला आज घ्यावा लागेल. राणीच्या शरीरात जीवच राहिला नाही. ती थरथरू लागली, पण तिच्या डोळ्यांसमोर देवी अन्नपूर्णेचं वचन आणि सत्याचा मार्ग उभा होता. ती घाबरली नाही, ना पळाली, ना झुकली, पण शांतपणे म्हणाली, जर माझा त्याग आवश्यक असेल तर माझा जीव घ्या, माझं मूल नाही. पण यम करुणेने म्हणाले, सुमित्रे, तुझा जीव अमूल्य आहे. जगाला तुझा आवाज हवा आहे. तू जगलीस तर सत्य जगेल, पण तुझ्या मुलाची आत्मा आज देवांच्या लोकाला हवी आहे. तो युगानुयुग स्त्रियांच्या हक्काचा रक्षक बनेल. ऐकून राणीच्या हृदयाचा ठोका थांबला. तिने मुलाला घट्ट मिठी मारली आणि काही क्षणात तिच्या कुशीतून प्रकाशाची एक रेषा यमाच्या हस्तात सामावली. तिचा मुलगा देवलोकात विलीन झाला. आर्या हे पाहून कोसळली. हे किती क्रूर, ती ओरडली. महादेव शांतपणे म्हणाले, बलिदान क्रूर नसते, ते आवश्यक असते. पुढील दृश्यात राणी सुमित्रा प्रजेसमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते. तिने घोषणा केली, आजपासून स्त्रीने पुरुषाच्या आधी भोजन करणे पाप नाही. पतीवर प्रेम म्हणजे स्वतःला उपाशी ठेवणे नव्हे, आणि देवांच्या नावावर स्त्रीला यातना देणे हा धर्म नव्हे. तिचा आवाज संपूर्ण राजवाड्यात घुमला, पण तिच्या घोषणेला विरोध करणारा समाज सरळ झुकला नाही. लोक म्हणत होते, राणीचा वेडा निर्णय, यामुळे राज्याचा नाश होईल. पण त्याच क्षणी देवांनी आकाशातून दिव्य ज्योतींचा वर्षाव केला, जणू सत्याला आशीर्वाद दिला. देवी अन्नपूर्णा दिसल्या आणि सर्वांसमोर म्हणाल्या, या स्त्रीने दिलेलं बलिदान युगानुयुग स्मरणात राहील, आणि आजपासून पतीसमोर खाणे पाप आहे हा भ्रम नष्ट होईल. पण लोकांच्या मनातील अंधश्रद्धा इतक्या सहज मोडणार नव्हती. काही गावांनी हे सत्य स्वीकारले, काहींनी नाही, आणि अशाच गोंधळात ही कथा हळूहळू विस्मृतीत गेली. पण नियम मात्र राहिला, स्त्रीने पतीच्या आधी खाऊ नये. आर्या हे सर्व पाहून इतकी हेलावली की तिने महादेवांना विचारले, मग आजही लोक हे पाप का मानतात? महादेव म्हणाले, कारण सत्य हरवलं आणि फक्त नियम उरला. देवी अन्नपूर्णा पुढे म्हणाल्या, आता तुला पुढे कळेल की या परंपरेचं मूळ पापात नव्हतंच, आणि तू हे सत्य जगाला सांगण्यासाठी जन्मली आहेस. होय, आता मात्र मित्रांनो आर्या थरथरत उभी होती. डोळ्यात वेदना, मनात प्रश्नांचा महापूर आणि हृदयात राणी सुमित्रेच्या बलिदानाची जळजळ. तिच्यासमोर पुन्हा महादेव आणि देवी अन्नपूर्णा प्रगट झाले. महादेव गंभीर स्वरात म्हणाले, आर्या, तू जे पाहिलंस ते इतिहासातील सर्वात मोठा गैरसमज होता. एका राजाच्या मृत्यूपूर्वीच्या रागाने जन्माला आलेला नियम पुढे स्त्रियांच्या बंधनाचा आधार बनला. लोकांनी त्याला पापाचे रूप दिले, देवांचे नाव जोडले आणि सत्य विसरले. आर्या शांतपणे म्हणाली, देवा, मग मी हे जगाला कसं सांगू? लोक परंपरेवर विश्वास ठेवतात, पण सत्यावर नाही. देवी अन्नपूर्णा तिचा हात धरून म्हणाल्या, सत्य सांगण्याची भीती तुला नसावी, कारण सत्य जेव्हा देवाच्या कृपेने उलगडते तेव्हा परंपरा स्वतः बदलते. तेवढ्यात दृश्य पुन्हा बदलू लागले आणि आर्याला तिचे स्वतःचे गाव दिसू लागले, सुवर्णधारा, जिथे तिच्यासारख्या कित्येक स्त्रिया पाप या शब्दाच्या भीतीने उपाशी राहत होत्या, स्वतःची भूक दडपून पतीच्या आयुष्याशी जोडली होती. आर्या म्हणाली, देवा, लोक म्हणतात की पतीच्या आधी खाल्लं तर त्याचं आयुष्य कमी होतं, नशिबावर परिणाम होतो, घरात अशांती होते. महादेव हसले, मानवाच्या भीतीचं नाव आहे पाप आणि अज्ञानाचं नाव आहे परंपरा. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा सत्य दडपलं जातं. देवी अन्नपूर्णा पुढे म्हणाल्या, पतीसमोर खाण्याला पाप म्हटले गेले कारण एका अहंकारी राजाच्या शेवटची आज्ञा भीती बनली, भीती धर्म बनली आणि धर्म परंपरा बनली. तेवढ्यात दृश्य पुन्हा अधिक स्पष्ट झाले आणि आर्याने पाहिले, राणी सुमित्रा आपल्या प्रजेपुढे एक अंतिम घोषणा करत होती. तिचा आवाज देवांच्या शक्तीसारखा होता.
सत्य हे आहे की देवांना उपासरेत प्रेम हवं असतं, उपाशी पोट नव्हे. स्त्रीची भूक देवांच्या आशीर्वादावर परिणाम करत नाही आणि स्त्रीने पतीच्या आधी खाल्लं तर त्यात कोणतंच पाप नाही. देवीच्या आशीर्वादाने तिच्या शब्दांना दिव्य तेज प्राप्त झालं आणि काही क्षणासाठी प्रकृतीही थबकली. पण दुर्दैवाने पुढील युगांनी ही शिकवण जशीच्या तशी जपली नाही, फक्त भीती जपली, परंपरा जपली आणि नियम लक्षात ठेवला, शिकवण विसरली. महादेवांनी आर्याकडे पाहत म्हटलं, तू ही शिकवण पुन्हा जिवंत करशील, कारण आजच्या युगाला सत्याची गरज आहे, भीतीची नव्हे. आर्या नम्रपणे म्हणाली, देवा, मग खरं उत्तर काय आहे? स्त्री पतीच्या आधी किंवा बरोबर खात असेल तर नक्की काय घडतं? महादेव हसून म्हणाले, काहीच नाही. काहीही पाप होत नाही. देवाचा कोप येत नाही, घरावर संकट येत नाही. उलट स्त्रीने पौष्टिक अन्न खाल्लं तर ती निरोगी राहते, आनंदी राहते आणि घरात सौख्य वाढतं. देवी अन्नपूर्णा पुढे म्हणाल्या, भोजन ही ऊर्जा आहे, शक्ती आहे, कृपा आहे. ती पाप कशी होणार? देवांनी कधीच असं सांगितलेलं नाही की स्त्रीने पतीच्या आधी खाऊ नये. हा फक्त मानवी चुकीचा समज आहे. आर्या हे ऐकून जणू पुन्हा जन्मली. ती म्हणाली, माते, मग माझं ध्येय स्पष्ट आहे. मी हे सत्य प्रत्येक स्त्रीपर्यंत पोचवीन. देवी अन्नपूर्णा तिला आशीर्वाद देत म्हणाल्या, जा आर्या, आजपासून तूच सत्याची दूत आहेस. तुझ्या आवाजात देवांची शक्ती असेल. महादेवांनी त्रिशूळ आकाशात उंचावला आणि एका दिव्य तेजात आर्या पुन्हा आपल्या गावात परतली. तिने सर्वांना सत्य सांगितलं. परंपरा मोडली नाही, पण तिचा अर्थ बदलला. प्रेमाने, समजुतीने, देवांच्या शब्दांनी. आणि युगानुयुग चालत आलेली भीती एका स्त्रीच्या जिद्दीने संपली. आणि आता तुमच्या व्हिडिओचा अंतिम निष्कर्ष, ते खरं उत्तर. स्त्रीनं पतीच्या आधी किंवा बरोबर खाल्लं तर कुठलंच पाप होत नाही. हा नियम देवांनी दिलेला नाही. हा एका राजाच्या शेवटच्या क्षणी केलेल्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम आहे. देवांच्या दृष्टीने पाप तेव्हाच होतं जेव्हा मन वाईट असतं, पोट भरलेलं असणं नाही. प्रेम हीच पूजा आहे, भूक नव्हे. आज सत्य समजलं, उद्या दृष्टिकोन बदलेल. पुढचा व्हिडिओ नक्की पहा, कारण पुढे देखील असे छान व्हिडिओ नक्की येतील.